नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय काय माहिती कुठे चाललोय निघालोय फक्त. पहिला ब्लॉग आहे आमचा. बघू आता कसं होतं ते बघू आता. कुठे जायचं ते अजून फिक्स नाही. गाडी काढून निघालो आता. फक्त 3 दिवसाची सुट्टी आहे. कुठे जायचं ते बघू आता. फिरायला चाललोय आम्ही. निघालो आता. सकाळी 5 वाजलेत. चला, आपण दिवसाची सुरुवात केलेली आहे. पहिलाच नियम तोडून रॉंग साईडने टाकली आपण गाडी, कारण त्याचं ट्रॅफिक. कधी आम्हाला आता सरळ जायला लागेल काय माहिती नाही. गाडी वसईक्रिक गाडीला बसलं. बघू आता किती वेळ लागतो. जाम ट्रॅफिक होती म्हणून आम्हाला व्हिडिओ काढायला जमले नाही जास्त. ठाण्यामधले सुरुवात चालू आहे आता. आपण नवीन आहे. बघू आता. आपल्याला मोबाईल पकडता येतं ना. हा बघा असं होता. एका मी टाकू बंद मस्त. हा पावसाची वाट बघतोय पण पाऊसच नाही. पाऊसच आहे का. मान्सून राईड चालू करायचा विचार केला आणि पाऊसच नाही. भेंडी एवढा रेनकोट नवीन एकच घेतला. रेनकोट काच मी काय पाऊसच नाही. बघा चला. आपल्या प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला माहिती आहे काय. 2 जण अजून येतात आपले. कोण आता काय माहिती कोण दोघं आहेत. आता एक जण तयार झालाय. गाडी तयार झाली. आता त्याच्यासोबत कोण ना कोण येईल एक जण. काय भारी प्लॅन होतं बघ आपला. रात्री प्लॅन झाला. सकाळी निघालो. आपला स्टेटस बघून सगळे बाकी लोक पण तयार झाले. सुट्टी घेतल्या लगेच. मस्त प्लॅन झाला. एक नंबर. आता बघू आता कुठे जायचं आता ते बघू. दमनला जायचं का स्टॅच्यू ऑफ युनिटीला, ते प्लॅन चाललाय आता. बघू आज कुठे थांबू ते पहिला बघू. आज तर तेच बोलतो. आज तर डायरेक्ट नको जायला आता. बघू आता. सध्या आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय खूप. बघू शकता हे आहे ट्रॅफिक. सडन चेंज झालेला आहे. आता आम्ही चाललोय दीव दमन, कारण की आमचे 2 नमुने ट्रॅफिक मध्ये अडकले. तर आजचा स्टे कदाचित दीव दमनलाच करू आम्ही. बाकी आता बघू. पण उद्या मग सकाळी लवकर निघून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ. केस बघ कसे झालेत. डोळे बघ आईच्या गावात. हा पाऊस पण आहे ना. पाऊस तर मस्त मध्येच येतोय मध्येच जातोय. थोडा घाबरत असं का सुनामी येईल असा पाऊस येतोय. आणि 2 मिनिटात पडून सगळं जात आहे. पावसामुळे आमचे काय चिकार व्ह्यू मिस झाले. नाही तर मस्त व्हिडिओ काढायला मंदिर मिस झाला. मंदिर एवढं सुंदर मंदिर होतं ते पण मिस झालं आमचं पावसामुळे. बाकी आता बघू काय भेटतंय का पुढे. 2-3 व्ह्यूज चांगले गेले. नदी होती मस्त. नदीचे तर जोरात पाऊस पडला. तर ते बघायला भेटलं तर मस्त. व्हिडिओ पण मस्त आले. तिकडे फोटो वगैरे मस्त आले. असं पाऊस एवढा जोरात होता ना. लावले आमचे. तर ट्रॅफिक मध्ये आमचे 2 नमुने अडकलेत. त्यांची वाट बघू. दमनच्या जामपोरे बीच वरती जाऊन बघू. आज पुरती आम्ही जामपोरे बीच वरती. जलपरी नाही. कारण आता आपण पोहोचलेलो 4 रोटीला पोहोचलो नाश्ता करायला. आमचा हा मैसूर डोसा. अजून 2-3 गोष्टी यायच्या बाकी आहेत. आमचा बजेट थोडा कमी आहे. बजेटनुसार चाललाय आता. म्हणून आम्ही चांगल्या महागड्या हॉटेलमध्ये थांबलो. तुम्ही बघू शकता. अजून 2 जण येतात आता आमच्या मागून. म्हणून आता आम्ही दमनलाच थांबू.
दमन थांबूया. ते अजून निघाले. आताचे निघालेत. आता कुठून ठाण्यावरून एवढे ट्रॅफिकच्या आयला कधी पोहोचतील काय माहिती. बघू आता. इथे 12 पर्यंत येतील ते. 12 वाजतील आता. तोपर्यंत आम्ही दमन फिरू. आम्ही दमन मध्ये 2 झाला आमचा. चला. हा शिवाजी म्हणून भेटणार नाही. जसं या ब्लॉग मध्ये जाणार नाही. तर आताच आपण महाराष्ट्र चेकपोस्ट क्रॉस केलेली आहे. आता येईल दमनची चेकपोस्ट येईल. कदाचित का दुसरा चेकपोस्ट आहे बघूया. रस्ता एकदम मस्त आहे. म्हणून रस्ता सोडल्यानंतर रस्ता एकदम मस्त तुटाळ होऊ शकतो आपण. एकही खड्डा जसं तुम्ही बघत असाल एवढे आम्हाला ब्रिज लागले. कुठे सगळीकडे चिखल नुसतं कसं माती. हा पहिला ब्रिज मी बघतो. इथे माती पण नाही, नुसतं चिखल वगैरे काहीच नाही दिसत. एकदम सुटसुटीत रस्ता एकदम मस्त. आपला ब्लॉग चालू आहे मित्रांनो. हे आहेत अशा प्रकारे. ट्रॅफिक कशी वाटली? एक नंबर. आम्ही ट्रॅफिक त्याच्यामुळे आपल्याला इथे थांबायला लागलं. आता आपण आता मस्त स्टॅच्यू ऑफ याचं बिल भरलं आम्ही. हॉटेल जामपोरे इन. ट्रॅफिक कशी वाटली बाकी ते सांगा. ट्रॅफिक जंगल सफारी एक म्हातारा तुम्हाला ती व्हिडिओ पण बघायला भेटेल. काढले. अरे एक नंबर काम केला तुम्ही. ह्या 2 माणसं रात्री आम्ही प्लॅन केला. सकाळी आमचे व्हिडिओ बघून सकाळी निघाल्या. या माणसाने सुट्टी घेतली त्याच्यासाठी व्हिडिओ बघून आमची. आणि लगेच निघाला आमच्या मागोमाग. चला आता आपण हॉटेलवरती जाऊ. नंगा मॅन. अरे काढ ना कपडे काढायचे. तर आता आम्ही चाललोय दमन एक्सप्लोर करायला बिन चपलीचे. कारण की आम्ही शूज घालून आलो. शूज उपवास. आता कुठली पोरगी चांगली भेटते का त्यासाठी उपवास ठेवलाय. दमन मध्ये ठेवलाय. उपवास. दारू भेटेल. अजून काय भेटेल का दुसरं असं पोरीशिवाय? काय अजून काय नाही भेटणार. घरचे आपल्या घरातले ब्लॉग बघणार आहेत. दमन दारूसाठीच फेमस आहे. काय पण अपशब्द नाही वापरायचे. काय बोललो मी? पोरीसाठी. आता नवस पोरीसाठीच करणार ना. अजून कोणासाठी करतो? बरं आता विराट कोहलीची आपण रिटायरमेंट मागू घ्या असं त्याच्यासाठी नवस करतो. तो त्याच्या त्या नमुन्याकडे नेट नाही बघा. आयडी प्रूफ पाठवायला नेट नाही. नेट कसं काय माहिती नाही यांचं होईल आता. बिन चपलीचे आम्ही चाललो. निघालो आता दमन फिरायला. आपले ड्रायव्हर चेंज झालेले आहेत आता. बुलेट शिवाजी झालं होतं आणि मी मागे बसणार आहे. मी रूम वरती गेलो आणि जेव्हा मी माझे स्वतःची स्टोरी टाकली माझ्या फोटोची. तर ते फोटो बघून त्यांनी सगळे बोलायला लागले की आम्हाला या जागेवर जाऊन फोटो काढायचा आहे. माझे फोटो बघून लगेच फोटो काढायची इच्छा झाली तिकडे. म्हणून आम्ही परत या बीच वरती आलोय. बरं त्याच खिडकीवरती जाऊन बसलाय मी जिथे फोटो काढलाय तिथे.
त्यांना फोटो काढायची इच्छा झाली. मला फोटो एवढा चांगला आवडला, मी स्टोरी टाकला. सेमच जागा आहे, तिकडे बसलाय. मी असं तू असं बसलेला, तू सेमच जागेवर बसला ना, सेमच जागेवर बसला. बस झालं, फोटो काढता खिडकीमध्ये बसलाय. फोटो काढ, खिडकीमध्ये बसलाय. सगळ्यात मला सगळ्यात जास्त दुःख कसलं माहितीये का तुम्हाला? माझ्याकडे आयफोन आहे, त्यांच्यामुळे माझी मेमरी फुल होते. नुसते फक्त व्हिडिओ, फक्त फोटो काढायला बघतात, मेमरी फुल होते. आणि एकाच जागेवरती 10-15-20 फोटो काढले, आणि एक पण मला फोटो आवडत नाही म्हणून आम्ही परत या बीचवरती आलोय. त्यांना एक पण फोटो आवडला नाही म्हणून आम्ही परत या बीचवरती आलो. बोलो त्यांची मनाची शांती करू आपण, एक दोन तरी फोटो चांगले काढू त्यांच्या स्टोरी टाकायला, म्हणून आम्ही परत जांपोरे बीचवरती आलेलो आहे. आता यांना कसं आहे, चांगले फोटो काढायला बघूया. जांपोरे काय लोक काय करतील ना काय नाही, ती गरज काय होती खाली जायची? मुतायची गरज मुताला गेलेला, मुताला खाली. काय गड किल्ला बघून आपण विचार करून आलो आतमध्ये. हे काय निघालं? मिनी गोवा सारखं वाटायला लागलं. बाहेरची भिंत गड किल्ल्यासारखी आणि पण गोवा सिटी एक मस्त ना, चमत्कार. कलरफुल बिल्डिंग. वाव, बघा. हे गोवा निघालं. आम्ही किल्ला समजून आतमध्ये आलेलो. पण दिसला मला मिनी गोवा, पण खूप मस्त प्लेस आहे, नक्की विजिट करू शकता. तसं आपण आज खूप जागी फिरलो, एकच जागेवर जास्त मजा आलेली असं वाटतं आपल्या पोरात. ते नाही अपशब्द नाही वापरायचे. एकच जागी आपल्याला खूप मजा आली. काय केलं आपण त्या जागी, असं कोड सांगा. ते मी सांगतो, त्या आयुष्यात जर अनुभव नसेल, त्याने जो अनुभवलाय ते आपण केले. आता कसं बोल, आपण अजूनपर्यंत अनुभवलं नाही असं बोलायचं. अनुभवलंय चेतन, तू बस. हे अनुभवाचे बोले अनुभवलंय आम्ही, ते सगळं झालंय अनुभवून. बाकी शिक्षण इकडे आपल्या गाडी इकडे. बाकी आली की नाही मजा? मला तर खूप मजा आली. किल्ला बघून आपण दुसरं काहीतरी करू आलो. जो कॅमेरा त्यांनी पकडले त्याला मजा. अरे आपले फोटोच भारी आले. 12 महिने आंबे, एवढे मस्त फोटो आले. तर आता काय करायचं, कुठे जायचं, आपला प्लॅन काय? रस प्यायचा राहिला ना, कुठला रस पिझ्झा आता? आंब्याचा रस प्यायचा बाकी. अजून काय करायचं आता, बोला पुढे काय करायचं? आंब्याचा रस प्यायचा. पुढे कुठे फिरायचा? आंब्याचा रस. विषय असा झाला आमचा की आम्ही ऑफ सीझन मध्ये आलोय, पावसामध्ये आम्हाला काहीच फिरण्याला Rides वगैरे राईड्स वगैरे सगळ्या, वॉटर राईड वगैरे सगळ्या बंद झाल्यात हा आंब्याचा रस प्यायचा सध्या. विसरला. अरे किती आंब्याचा रस पितो आता सध्या असंच झालंय, पावसामुळे सगळं राईड बंद आहेत. इथे खूप 2-3 दिवसाआधी वादळ येऊन गेलं, त्यामुळे सगळं राईड वगैरे बंद केलं. बघू आता. तर आजचा आपला दुसरा दिवस, सकाळी 5 वाजता निघायचं होतं. हे 2 नमुने, आम्हाला गाडी चालवायची पण या 2 नमुने 5 वाजता उठलेत, आम्हाला 4 वाजता उठून. यांच्यामुळे या दोघांमुळे आम्हाला लेट झालाय, तुझ्यामुळे. आपण आता चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटी. किती वेळ लागतो बघू, रस्ता कसा आहे बघू. 2 नमुन्यांमुळे आपल्याला जाम लेट झालाय. हे दोघं आम्ही टायमावर आलेलो. मी आणि हा शिवाजी ड्रायव्हर आहे. शिवा इकडे बघ, कुठे गेला? आपल्या 2 बाईक, एक स्कूटी आणि एक बाईक, दोन्ही पण रेडी आहेत. मग मी बाईक बोलू का बुलेट बोलू? रुद्रा नाव नवीन ठेवलं, रुद्रा. आमची रुद्रा तयार. आमच्या चंपा आणि रुद्रा तयार. गुजरात मध्ये आलेलो आहे. काय शिवाजी, जसे ठाण्याचे रस्ते आपले तसेच गुजरात मध्ये दिसले.
ह्यावेळेला खड्डे मस्त मोठे मोठे एकदम मोठ्या मोठ्या खड्डे खड्ड्यामध्ये तू जोरात आपडलो. मी बोललो भाई गुजरात मध्ये जास्त चांगले असतील रे, पण थोडा खराब आहेत, खूपच खराब आहेत. आपल्या जगात आहेत इथे परिस्थिती तीच आहे. नंतरला आठवला अरे कॉन्ट्रॅक्टर एकच असेल. बाकी रस्त्यामध्ये एवढे मोठे मोठे खड्डे होते तर आपण पिक्चर मध्ये बघितलं बाजूला ते सिमेंट कमी टाका, मध्ये सिमेंट टाकत नाही, तसंच मध्ये मध्येच पॅचेस होते. तर याचं नाव काय रे कॉन्ट्रॅक्टरच्या? सचिन टिचकुळे. मला वाटलं ते दोघं भाऊ, मला वाटलं ते मला वाटलं ते कॉन्ट्रॅक्टर. पूल कोसळलं. बाकी मस्त क्लायमेट मस्त एकदम, पाऊस पण नाही गरम पण नाही. थंड पण नाही. आम्ही पावसाची वाट बघतोय. इकडे 2 दिवस आधी पुरे होऊन गेले असं ऐकलं आम्ही. बघू 8 दिवस सतत पाऊस होता इथे, 2 दिवस झाले आता पाऊस नाहीये. आमचं नशीब चांगलं आहे. नशीब चांगलं नाही पण थोडं वाईट पण आहे. पण जरा खड्डे भरले असतात पावसामध्ये, खड्डा दिसला तर लय वेळा आपडलं असतं. तिथे आपडला असतो गाडीची वाट लावली असते आज. मग इन्शुरन्स पण काढला तसा. हा आपला आला समृद्धी महामार्ग गुजरात मध्ये, आपला सुरतला कनेक्ट करतो वाटतं. हा इथून पालघर टू वाचून वाटतं गुजरातला इथे आलाय समृद्धी महामार्ग. आता याचं नाव काय माहिती नाही आपल्याला, पण आता तसंच वाटतंय. आम्ही आता जस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याशी पोहोचलोय. बाहेर पार्किंग लॉट मध्ये, अरे पाहताची नाही रे पार्किंग लॉट मध्ये पोहोचलो. आता आम्हाला तिकडून हकलला पहिले, आम्ही गेलो आतमध्ये तर बोलतो बाईक अलाउड नाही. आम्ही परत बाहेर आलो पार्किंग लॉट मध्ये. बस इथे मोफत सेवा वाटतं. मोफत नाही पैसे. मोफत आहे रे, मोफत आहे. अरे बघ तू. हा आमचा अवतार असा आहे, सगळ्यांनी कपडे चेंज केले बाथरूम मध्ये. आम्ही कपडे बाथरूम मध्ये चेंज केले. इकडे बघ माझी ड्रेसिंग कशी वाटली. अरे मग मित्राने चांगलं सांगितलं म्हणजे वाईट बोललं म्हणजे चांगले कपडे असं समजायचं रे. काय बोललं तर म्हणजे आपण चाललो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आपल्या ह्याला खाली बघायला चाललोय. आता ऑटो करून जावं लागतं तिकडे, बाईक पार्किंग. बाकी बस वगैरे फ्री आहे तिकडे जायला. आता आम्हाला थोडी घाई होती म्हणून आम्ही रिक्षा केले. बघू तिकडे कसं काय. चला आताच आम्ही तिकीट काढले. 150 रुपये तिकीट. आम्ही फक्त पायापर्यंत जाणार, छातीपर्यंतचे पैसे 350 रुपये होते. त्यामुळे आम्ही हे बघ ना आहे ना, त्यामुळे आम्ही फक्त पायाचे जायचं घेतलं. आम्हाला त्या ऑटो रिक्षावाल्याने पण सांगितलं की छातीपर्यंतचं एवढं काही खास व्ह्यू नाही आहे, पायाच्या इकडचं चांगला व्ह्यू आहे तुम्हाला भेटेल. म्हणून आम्ही फक्त पायापर्यंतच चाललोय. आता चाललोय लॉकर रूम मध्ये सामान, हेल्मेट वगैरे ठेवायला. लॉकर रूम मध्ये सामान ठेवलेलं आहे. लॉकर रूम सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री रिक्षाचं भाडं पण फ्री असं बरं झालं असतं. लांबून बघून वाटत होतं जाम जवळ असेल रे, पण चालायला जाम लागतंय. काय बोलतो?
नजारा एवढा चांगला आहे का कालच यायला पाहिजे आम्ही. हा ना, एवढं मस्त व्ह्यू, एवढं मस्त views वगैरे. टायमिंग खूप भारी. असं व्ह्यू म्हणजे इकडची हरियालीच वेगवेगळी आहे. चांगलं एकदम भारी दृश्य दाखवतो आता. आता आम्ही आज मी ऊपर ही जाने वाले. तर तुम्ही इकडे याचा प्लॅन करत असेल तर चालण्याची तयारी ठेवा. खूप चालायला लागतंय आणि मेन मोबाईलला चार्जिंग ठेवा. फोटो वगैरे काढायला तुम्हाला चार्जिंग लागेलच. फोटो काढायसाठी चार्जिंग ठेवा, पण तेवढा टाइम पण ठेवा. टाइम पण माझा ठेवा इकडे, कारण की 6 वाजता बंद होतं आणि 150 वाल्या तिकीट मध्ये लेझर लाईट बाहेरून बघायला लागतं, आतून नाही. तर आता आम्ही आलो जंगल सफारी करायला. जंगल सफारी करायला हा एंट्री गेट आहे. जंगल सफारीचे चार्ज इथे 200 रुपये, पण 6 वाजेपर्यंत चालू असतं. शेवटचं तिकीट 5 वाजता बुक होतं. आणि आमचा इथे एक मित्र भेटलाय, तो दाखवतो तुम्हाला. हे बघा हा फोटो काढतात तिथे लटकले मित्र. आमचा मित्र भेटलाय, इथे लटकलाय बघा आजकाल. तर इथे फक्त जीपे आणि कार्डच वापरू शकतो. कॅश अलाउड नाहीये. अलाउड नाही म्हणजे नाहीच आहे. अकाउंटमध्ये पैसे असणार, फक्त तुमचे चार्जिंग असली पाहिजे आणि अकाउंटमध्ये. आम्ही आलोय मुंबईच्या आपल्या गुजरातच्या राणीच्या बागेत. राणीचा बाग आपल्या राणीचा बाग आपली मुंबईला आहे तशीच, पण इथे खूप अरे नको थांब ना. मस्त हा बाग बनवलाय. एवढं जंगल सफारी एवढी मस्त बनवली. मला असं कधी कधी वाटायला लागलं आता की आपल्या मुंबईचे सगळे प्राणी इकडे चालले का काय, गुजरातला सगळं शिफ्ट गुजरातला करतात. तसं केलं का काय? काय वाटतं शिवा? राणीच्या बागेत वाघ आणि कमी झाले. हा प्राणी खूप कमी झाले. आता ते इकडे शिफ्ट झाले का काय माहिती, विचारायला लागेल. मला व्हॅन भेटलेली आहे. ही व्हॅन आपल्याला पुढे फिरवणार फ्रीमध्ये. फ्रीमध्ये ना? फ्रीमध्ये फ्री आहे. आता दुसरी गाडी कधी आहे? जंगल सफारी खूप सिस्टमॅटिक केलंय ना. खूप सिस्टमॅटिक चालू आहे सगळं. एकाच रस्त्याला आपलं सगळं बघायला भेटतं. असं कुठे असं आपल्या मनानुसार फिरू नाही शकत. एकाच लाईन सगळं केलंय मस्त. आपलं राणीची बाग आपल्या मुंबईमध्ये आहे तसं काय नाही इकडे. आपल्या मुंबईला फक्त तुम्हाला इकडे बघू शकता, तुम्ही इकडे बघू शकता. या जंगल सफारीची किती पण तारीफ केली तरी राणीच्या बागेपेक्षा कमी आहे. का माहितीये का तुम्हाला? कारण की तिथे आपल्याकडे पेंग्विन आहेत. इकडे पेंग्विन नाही आहेत. बघायला आपण अजून नाही पेंग्विन नाही तिकडे. तेव्हा समोर दाखवतो. चल झालं. सकाळचे वाजलेले 5. आम्ही ठाण्याला जायला निघतो आता गुजरातवरून. किती वाजता पोहोचू काय माहिती. 5 नाही 6 वाजले ना रे. 6 वाजले. 6 वाजले. आता आम्ही निघतोय. आज पाऊस लागला नाही पाहिजे आम्हाला. काल आम्ही फक्त होमस्टे मध्ये थांबलेलो. मस्त होमस्टे मध्ये तुम्ही राहत असाल तर पहिले सगळे चेक करून घ्या काय चालतं की नाही. एसी बीसी पहिला घेतला होता. आम्ही पहिला घेतला. पहिला भेटला त्याच्यामध्ये बाथरूमचे पाणी पण येत वगैरे काय चालत नव्हतं त्याच्यामध्ये, काही नव्हतं. आम्ही या होमस्टे मध्ये थांबलेलो आज. काय नाव आहे याचं? जय माता दी होमस्टे. 2000 मध्ये खूप मस्त होतं. फक्त आम्हाला टाइम कमी होता म्हणून आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. जास्त यूज नाही झाला आमचा रूमचा. त्यांना बोलतो रुद्र आणि चंपा चालू होते.
रस्ते आला भिवंडीच्या. भिवंडीच्या रस्त्यानं आलोय आम्ही. भिवंडीच्या रस्ता वाडा भिवंडीचा रस्ता हा गुजरात मध्येही आहे. आपल्याला वाटतं आपलं महाराष्ट्र रस्त्यामध्ये पाठवे, पण गुजरात पण पाठवे. तर आता आपण सुरतला पोहोचलेलो आहे. 3 तासाची नॉनस्टॉप आम्ही राईड केलेली आहे. एकदम नॉनस्टॉप न थांबता खड्डे बिड्डे मस्त बघून भिवंडी वगैरे सगळी बघितली. भिवंडी, गुजरातची भिवंडी बघितली आम्ही. एवढं घाणेरडे रस्ते कुठे बघितले नाही. कोणत्या एकदम चांगल्या प्लेसला जाताना एकदम घाण. म्हणजे एवढ्या मोठ्या प्लेसला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे खूप मोठी प्लेस. मुंबईवरून जाणार ते रस्ते सगळे खराब, एकदमच खराब होते आतमधले. कालचं जेवण पण एवढं खास नव्हतं आमचं. रात्रीचं ढाब्यावरती जेवलं ते एवढं खराब होतं जेवण, म्हणजे टेस्टच नव्हती काय. तर सकाळ सकाळी उठून खूप भूक लागलेली आमच्या 2 बाकीच्या नमुन्यांना, म्हणून तिकडे आता नाश्ता घ्यायला थांबले. ते वाट बघतात कधी येतं आमचा नंबर. म्हणून आम्ही तरी पण त्याला 3 तास लांबवलं. 3 तास आम्ही राईड केली एकदम जोरात. ते बिचारे मला सारखे बोलवले राईडला जाऊ, नाश्ता केला. फायनल त्यांचा नाश्ता हा आलेली आहे इडली. हा बघा, याला भूक लागली. काल रात्री पण एवढा जेवला, भूक लागली एवढी त्याच्या. काय आहे गाजर हलवा? काय रे एवढं तिखट? कांदा वगैरे टाकायला याने काल रात्री 6 रोट्या खाल्ल्या जेवण चांगलं नसताना. तर असं काय आम्ही मागवलंय, 3 डोसा 1 इडली. हे काय मागवलं काय माहिती याने? हे मेथी वडे आहेत. मी सांगतो हे मेथी वडे आहेत. ती आपली ढोकळ्यासोबत भेटणारी मिरची आहे. आपले ढोकळ्यासोबत मिरची भेटते. ढोकळ्यासोबतची मिरची. अरे प्लेट बना कुठली आहे? आणि ढोकळ्यासोबत भेटते मिरची ती. अरे हो, पण आता ही प्लेट कुठली आहे? मेथी वडे बोलले ना. अरे पण फाफडा घेतला मग जलेबी का नाही घेतल्या? जलेबी नाही घेतली, पैसे नव्हता. त्या गाडीची हालत आपल्या पूर्ण माती. नंबर प्लेट पण नाही दिसत. 400 मीटर हा फायदा ना, नंबर प्लेट नाही. आणि ही आपली दुसरी चंपाकली. चला तर जवळपास 10 तास प्रवास करून आम्ही आता वसई फाट्याजवळ पोहोचू. कसं वाटलं आता 10 तास प्रवास करून? लय वाट लागली. बाट कसं? आता आपल्या हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा शेवट ब्लॉग एंड करण्याचा वेळ आलेली आहे. काय बोलायचं? काय नाही, खूप छान आहे. तुम्ही जावा. एकदम सगळं रस्ते थोडे खराब आहेत. रस्ते थोडेसे खराब आहेत तिकडे. ट्रेनने जावा. स्टार्टिंगला थोडस कमीत कमी 5-6 किलोमीटर चांगले रस्ते आहेत, हा पण नंतरला खराब आहे खूप खराब. पूर्ण. सेकंड भिवंडी गुजरात. आम्ही एक तासाचा रेस्ट केलेला मध्ये. तर आपल्याला वेळ आलेली आहे ब्लॉग संपवायचा. आपले तुम्हाला काय बोलायचं? संपवायचं नाही, निरोपाची वेळ आली. आणि तेच ते निरोपाचे आणि ब्लॉग संपवायचे. आपण ब्लॉग बोलतोय, निरोप थोडी घेतोय. निरोप पुढे येतोय, पुढे नंतरला भेटूच आपण. पुढे भेटूच ना आपण. हे गोविंद, तुला काय वाटलं आता आपल्या याच्याबद्दल, रायडिंग बद्दल? मजा आली. आम्हाला गोविंदला दुसऱ्या रस्त्यावर आम्हाला या माणसाने कमीत कमी 70 ते 80 किलोमीटर लांबून नेलं. आमचा रोड चुकवलाय नाही, 2 तास आमच्या वाया गेले.
ऑलमोस्ट 2.5 तास आमच्या इथे वाया घालवले. अरे बॉटल आम्हाला पण तेवढं पाणी सोडा. आहे ना. जाताना येताना आम्ही बरोबर आलो, एकदम मस्त सुसाट आलो. फक्त रस्ता थोडा खराब होता गुजरातचाच, पण तसं महाराष्ट्रामध्ये दुसरी भिवंडी होती गुजरात मध्ये. जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही एंट्री केली, रस्ते थोडे चांगले झालेले, एकदम मस्त झालेले, म्हणजे ऑलमोस्ट थोडे थोडे मध्ये मध्ये खड्डे होते. बाकी सांग. पण गुजरात मध्ये गेलो तुम्हाला तिकडची पब्लिक चांगली भेटेल माणसं. हा, तिकडची माणसं खूप चांगली होती, खूप चांगले गाईड करत होते. सेम जेठालाल सारखी हा, सेम जेठालाल सारखी माणसं होती. फक्त जेठालाल आपलं बोलायला वगैरे सगळं एकदम व्यवस्थित. बुटका नाही खायचा जेठालाल. हे लोक जाम बुटका खातात. पोपटलाची छत्री भेटली आम्हाला तिथे गेली. भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये. कुठे जायचं पुढे? सोमनाथ का गोव्याला जायचं? बघूया, सांगू तुम्हाला. मला